पुढच्या बातम्यांकडे वळूयात। अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल असं म्हटलंय संजय राऊतांनी। वेगळा गट म्हणून राहिल्यास अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। तर बातम्यांमध्ये आणि प्रकाश झोतामध्ये राहण्यासाठी राऊत बोलत असतात असं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिलंय। अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला। ही का फार मोठी महान विचारधारा वगैरे नाही, घाबरून पळून गेले लोक आहेत। त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाही। अजित पवार हे कदापि भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष, आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल, पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्री रोज सकाळचं त्यांचा एक नारा असतोच ना, दिवसभर बातमीमध्ये राहण्यासाठी राऊत असं शोधत असतात। ते प्रकाश झोतात राहण्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया शोधत असतात। त्यातला एक तो भाग आहे, यापेक्षा काही वेगळं नाही। विधानसभेच्या वेळेला सुद्धा लोकसभेला आम्ही जास्ती जागा मिळवू शकलो नाही। सिटिंगचा फॉर्म्युला होता। मित्र पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक त्यांच्याकडनं दिली जाते। मीही आघाडीच्या राजकारणाचा घटक होतो। ते जनता पक्षाकडून मित्र पक्षाला मिळणारी वागणूक ही अत्यंत व्यवस्थितरित्या सन्मानपूर्वक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविक वाटणं आहे की राज्याचं प्रमुखपद दादांकडे यावं, पण आम्हाला या गोष्टीची जाणीव नक्की आहे। आणि अलायन्सचं सरकार असताना त्याच्यामधल्या असलेल्या राजकीय स्थिती, मर्यादा, या सर्वच गोष्टीचं भान असणारं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत। नेतेही वरिष्ठ पातळीवरचे आहेत, त्यामुळे ती भावना व्यक्त करणं गैरलागू बिलकुल नाही। पण शेवटी या आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टीला मर्यादा आहेत।